खर्च केला. अशा ह्याच्यातून ते सगळं वाङ्मय एक प्रकारचं तयार झालं. बरं, हे सगळं मौखिक होतं त्या काळात, म्हणजे लिखाणाची पद्धत नव्हतीच. हे मी कधीच बोलतेय 2-3 हजार वर्षापूर्वीचं. तेव्हा लिखाणाची किंवा पुस्तकं भूजपत्र अजून तेही नव्हतं. मग हे फक्त एकाने बोलायचं दुसऱ्याने ऐकायचं, पठण करत राहायचं, असं ते वर्षानुवर्ष एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात राहील. म्हणून त्याला श्रुती म्हणतात. हे सगळे श्रुती आहे. श्रुती, स्मृती आणि पुराण असा आणि परत त्याच्यात हे बनतं. मग आता श्रुती ह्या सगळ्या संस्कृतमध्ये. मग श्रुती आणि श्रुतीमध्ये काय फरक आहे? तर श्रुती ह्या त्या असतात ज्या ऐकल्या जातात आणि पठण केल्या जातात. म्हणजे इव्हन एका अर्थानं बघायला गेलं तर तुमचं महाभारत रामायण हे सुद्धा श्रुतीच आहे, कारण ते ऐकलं जातं आणि पुढे हे केलं जातं. आणि त्याच्या पुढे जाऊन स्मृती. तर स्मृतीची जी व्याख्या आहे त्यांच्या पुस्तिकेमध्येच त्यांनी केलेली आहे, पुस्तकामध्ये. तर श्रुती हे ऐकलेलं, म्हणजे ऋषींनी जे पाहिलं ऐकलं ते श्रुती. म्हणून वेद हे सुद्धा श्रुतीच आहे. वेद, आरण्यक, उपनिषद हे सगळे श्रुतीचा भाग येतो. आणि स्मृती म्हणजे काय? तर आचार विचारातील परंपरांची नोंद म्हणजे स्मृती. म्हणजे बघून लक्षात ठेवून मग निर्माण केलेलं ते स्मृती. म्हणून मनुस्मृती हे काय सांगतं? तर आचार विचारांचे नियम सांगतं. वेद हे आचार विचारांचे नियम सांगत नाही, किंवा हे बाकीचं मी जे काही म्हटलं हे नुसते मंत्रोच्चारण आहे. हे यज्ञाच्या वेळेला करले जाणारे मंत्र आहेत आणि त्याचे सगळे आवाहन आहेत. म्हणजे ऋग्वेदामध्ये काय आहे? तर अगदी म्हणजे तुमच्या इंद्रापासून, इंद्र, वरुण, अग्नी, वायू, हे जे पंचमहाभूतातले त्यावेळेचे जे काही देव मानले जाणाऱ्या गोष्टी होत्या त्यांना केलेलं आवाहन होतं ते वेदांमध्ये. त्यामुळे ते मंत्रोच्चारण. पण मनुस्मृती काय आहे? तर मनुस्मृती हे समाजाच्या सगळ्या जे घटक आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे आणि त्यातही महत्वाचं म्हणजे त्यांचे आचार विचार कसे असायला पाहिजे याविषयी सांगणारी नियमावली. म्हणून असं म्हटलं जातं की स्मृती किंवा मनुस्मृती हे सनातन धर्माचा पाया मानला जातो. कारण तो एकमेकांशी, समाजातल्या घटकांची एकमेकांशी देवाणघेवाण कशी असेल याबद्दल बोलतो. वेद त्याबद्दल बोलत नाही. तर हा मुख्य फरक आहे. आणि म्हणून जेव्हा मी तर त्या गोष्टीकडे येईनच की महाडचा सत्याग्रह आणि बाबासाहेबांचा मुख्य आक्षेप काय होता. पण त्या अगोदर आपण हे बघूया की हे मनुस्मृती. आता मनुस्मृतीचं पण बघायला गेलं तर ते त्या मानानं आधुनिक आहे वेदांच्या मानाने. कारण मी जसं म्हणलं की वेद हे 3000 वर्षापूर्वीच आहे आणि मनुस्मृतीचा काळ हा इसवी सन पूर्व 200 ते अलीकडचे 200 असा 400 वर्षाचा. बरं, आता स्मृतीमध्ये सुद्धा त्याचे पण एक स्मृती नाहीये, मनुस्मृती सुद्धा एक पुस्तक नाहीये. कारण झालं कसं, हे सगळं काही डॉक्युमेंटेशन व्हायलाच मुळात इसवी सनानंतरची 300-400 वर्ष लोटायला गेली. त्याच्यानंतर मग ते कागदावरती त्या गोष्टी आल्या. त्याच्या अगोदर ते मौखिकच होत्या प्रामुख्याने. त्यामुळे स्मृतींमध्ये सुद्धा खूप साऱ्या स्मृती आहेत. आणि ही जी मनुस्मृती आहे ही कशी आहे? तर प्रत्यक्ष ब्रह्माच्या मुखातून आलेली. ती त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे मनूला सांगितली आणि मनूनी ती आपल्या शिष्याला म्हणजे भृगुमुनींना सांगितली आणि भृगुमुनींनी त्यांच्या हजारो शिष्यांच्या मदतीनं त्याचं पुढचं वहन केलं. अशा रीतीनं ती पुढे गेली. असं ते मनुस्मृती आहे. बरं, आता त्या मनुस्मृतीमध्ये प्रामुख्यानं 12 अध्याय आहेत आणि 2695 श्लोक आहेत. हे श्लोक संस्कृतमध्ये. आता हे 12 अध्याय नेमकी कशाबद्दल आहेत? तर आता मी हे जे सांगेन ते तुम्ही वरवर पाहता किती निरुपद्रवी आणि किती चांगलं आहे हे तुम्ही बघा. कारण काय सांगता येते? तर जगण्याबद्दल सांगताय ना. बरं, आता आपल्याला हे अगदी चांगलं माहितीये की सनातन वैदिक धर्मामध्ये 4 आश्रम आहेत. म्हणजे तुमचं त्याच्या आधीचा तो ब्रह्मचारी तो आश्रम, नंतर गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम असे आश्रम आहेत. 4 आश्रम आहेत, 4 वर्ण आहेत. बरं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही कर्तव्य आहेत. वेल स्ट्रक्चर्ड आहे, चांगलं. आता पहिला जो अध्याय आहे तो कशाच्या बद्दल सांगतो? तर सृष्टीची निर्मिती कशी झाली, 4 युग कुठली, ते त्रेतायुग, कलयुग वगैरे वगैरे, 4 वर्ण कोणते,
त्यांची कामं काय आहेत, बघा हा पहिलाच अध्याय. आणि ब्राह्मणाचे मोठेपण, हे मी जे काही सांगते हे ह्या नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकातूनच आहे. आता इथे अलार्मिंग हे चालू होतं की 4 वर्ण सांगितले. खरं म्हणजे 3 वर्णच दखलपात्र आहेत मनूच्या दृष्टीने. पुन्हा मी सांगते, मनू हा एक व्यक्ती नाही, एक मनू नव्हताच. खुद्द मनूचे सुद्धा 18 ते 20 असे मनू होऊन गेलेले आणि मन्वंतर होऊन गेलेले. तर एका कोणीतरी सांगितलंय आणि असं घडलंय असं नाही. पण हा आपल्याला बघायचं की डॉक्युमेंटेशन म्हणजे एक पुस्तक म्हणून किंवा अहवाल म्हणून हे गोष्टी काय आहेत हे आपल्याला बघायचं. तर पहिला आहे तो 4 वर्ण आणि त्यांची कामं सांगतो. 4 वर्णांमध्ये ब्राह्मण हा ब्रह्म्याच्या मुखातून आला, क्षत्रिय बाहूंपासून आले, आणि तुमचं वैश्य हे पोटापासून आणि शूद्र हे पायापासून आले. त्याच्यातही ब्राह्मण म्हणजे ब्रह्म्याच्या मुखातून आल्यामुळे तो सर्वोच्च, आणि शूद्र हा पायातून आल्यामुळे त्याचं काम हे पहिल्या वरच्या 3 वर्णांची सेवा करणं. ह्या ठिकाणी शूद्राचं अस्तित्व संपलं, दखल संपली. 2695 श्लोकांपैकी जवळपास 1000 श्लोक जे आहेत ते फक्त ब्राह्मणांनी काय करावं, कसं करावं, कसं उठावं, कसं झोपावं, कसं वागावं, कोणाशी कसे व्यवहार करावेत याच्याबद्दल. 900च्या आसपास श्लोक क्षत्रियांबद्दल आहेत आणि उरले सुरले जे काही आहेत ते थोडेफार वैश्य आणि शूद्रांबद्दल. म्हणजे दखल किती घेतले गेलेले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही बघा, शूद्र जवळपास 80% देशाची लोकसंख्या आणि त्यांची दखल कशी घेतली गेलेली आहे सनातन हिंदू धर्मात ते मला सांगायचं. हा पहिला अध्याय. दुसरा आहे जो ब्रह्मचर्याबद्दल बोलतो, गुरुसेवा कशी करावी, संस्कार कसे असावेत त्याच्याबद्दल बोलतो. पुन्हा तेच, ब्राह्मणाचा जन्म 2 वेळा होतो. एकदा आईच्या पोटातून, जो खरं म्हणजे ब्रह्म्याच्याच पोटातून, आणि दुसऱ्यांदा उपनयन संस्कार झालेला. उपनयन संस्कार म्हणजे मुंज, हे अतिशय महत्वाचा संस्कार असतो. त्याच्यानंतर उपनयन झालेला ब्राह्मण मुलगा 10 वर्षाचा जर असेल आणि त्याच्यासमोर जर का एखादा क्षत्रिय 90 वर्षाचा आला तर त्या क्षत्रियानी त्याचे पदस्पर्श करावा. हा मनुस्मृतीतला एक श्लोक आहे. म्हणजे एवढं उच्च पदाला तो आपोआपच पोचतो हे याच्यात सांगितलेलं आहे. आणि हे जन्मावर आधारित आहे. पुन्हा पुन्हा हे सगळीकडे अंडरलाईन होऊन येतं की हे सगळं जन्मावर आधारित आहे. तुमचा वर्ण हा जन्म आणि तुमची कर्म ही जन्मावर आधारित ठरतात. ब्रह्मचर्य, गुरुसेवा, संस्कार. तिसरा अध्याय विवाह प्रकार, विधी आणि श्राद्ध. विवाह प्रकारामध्ये फार महत्वाचा हे आहे, कारण मनूला म्हणा किंवा त्यावेळेच्या त्या सोसायटीला म्हणा सगळ्यात महत्वाची भीती कशाची असेल तर वर्णसंकराची. ही भीती सगळ्यात मोठी. त्यामुळे विवाहामध्ये पण प्रतिलोम, अनुलोम अशा प्रकारचे विवाह आहेत. तुम्ही जर का महाभारतात उदाहरणं पाहिली तर रुक्मिणीला पळवून नेलं, किंवा राक्षस विवाहाचे विधी आहेत. काही ठिकाणी भीमाचं हिडिंबेशी लग्न झालं. आता हा तर पूर्ण वर्णसंकर आहे मोठा झालेला. पण त्यातला कुठला अतिशय ऑब्जेक्शनेबल आहे आणि कुठला परमिसिबल आहे याची सगळी चर्चा त्या विवाह प्रकार ह्याच्यामध्ये होते. आणि विधी आणि श्राद्ध. नंतरचा चौथा आहे तो गृहस्थाश्रम, भक्ष्य अभक्ष्य, वर्जावर्ज्य आणि 21 प्रकारचे नरक कोणते. आता गृहस्थाश्रम आणि भक्ष्य अभक्ष्य म्हणजे काय, काय भक्षण करावं ब्राह्मणांनी आणि काय नाही करावं, कोणतं अभक्ष्य म्हटलं मानलं जातं. आणि प्राण्यांचं मांस खाणं अभक्ष्य आहे. पण ते कोणासाठी, तेही फार तिथे अतिशय दृढतापूर्वक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. शूद्रांना काहीही खाल्लं तरी चालतं. शूद्रांनी उष्ट शिळं अन्न खावं, ब्राह्मणांनी अजिबात खाऊ नये, त्यांनी पाप लागतं. अशा प्रकारचे सगळे त्याच्यामध्ये नियम आहेत. त्याच्यानंतर 6वंच आहे ते वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम बद्दल आहे. हे सगळं ब्राह्मणांना डोळ्यासमोर ठेवून आहे. नंतर 5वा जो आहे अध्याय तो पुन्हा शुद्ध अशुद्ध म्हणजे काय, स्त्री धर्म काय असतो याच्यावर खूप मोठं विवेचन आहे. आणि हे पहिले 6 सगळे ब्राह्मणांसाठी. नंतरचा 7वा जो आहे तो फार महत्वाचा, राजधर्म, क्षत्रियांसाठी. राजाचा धर्म काय आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की ब्राह्मणाचे रक्षण आणि ब्राह्मण्याचे पालन होतंय की नाही बघणं. हा सगळ्यात मोठा त्याचा राजधर्म.
त्याच्यानंतर 8वा जो आहे, 8वा खूप मोठा विस्तृत अध्याय आहे आणि तो अतिशय गंभीर आहे. कारण तो कशाबद्दल बोलतो तर या वर्णांचे आपापसातले व्यवहार कसे असायला पाहिजे, साक्षी खटले न्यायदानाची व्यवस्था कशी पाहिजे, गुन्हे शिक्षा हे कसं व्हायला पाहिजे, राजानं जे काही नियमन करायचं ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि इथे सगळ्यात मोठं आपल्याला जो आक्षेप आहे, खुद्द बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा आक्षेप जो होता तो या ठिकाणी होता. कारण इथे सरळ सरळ तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला असला तरी तुमची शिक्षा ही तुमच्या वर्णावर ठरत होती. याचे मी तुम्हाला दाखले देते याच्यानंतर की ते कसे होत होते, कारण हे फार गंभीर होत होतं. नंतर 9वा अध्याय हा स्त्रिया, पुत्र आणि वारसा हक्काबद्दल आहे. म्हणजे तुम्ही बघा किती डिटेलिंग केलेलं आहे, किती डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट दिलेली आहे, सविस्तर. वारसा हक्कावरती सुद्धा त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे आणि फार महत्वाचं आहे. नंतरचा 10वा सगळ्यात मोठा म्हणजे वर्णसंकर. त्याच्यामध्ये त्यांना फार मोठी भीती होती, कारण वर्ण व्यवस्था जखडलेली अशी ती राहील तेव्हाच जेव्हा तुम्ही स्त्रियांना दमनात आणि कंट्रोलमध्ये ठेवाल, हे त्यांना फार व्यवस्थित माहित होतं. त्यामुळे वर्णसंकरावरती खूप गंभीर भाष्य आहे. त्याच्यानंतर मग पाप आणि प्रायश्चित्त 11वा अध्याय आणि 12. पाप आणि प्रायश्चित्त वेगळं आणि मगाशी मी म्हणलं ते शिक्षा आणि गुन्हे हे वेगळं. पुन्हा बघा, न्यायदानाची व्यवस्था वेगळ्या पद्धतीने ऍक्ट होणार आहे, पाप आणि प्रायश्चित्त करायची पद्धती पुन्हा वेगळ्या आहे. तुम्ही जर कोणत्या वर्णाचे आहात त्याच्यावर तुमचं प्रायश्चित्त ठरत होतं, तिथेही पुन्हा फरक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो 12वा अध्याय तो वेद प्रशंसा, विविध पापयोन्या काय असतात आणि विषय संग्रह, म्हणजे वैषयिक इच्छा प्राप्त होणं, म्हणजे दारू पिण्याची इच्छा होणं किंवा संभोगाची इच्छा होणं, ह्या प्रकारावरती शिक्षा कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्याच्या पद्धतीने. तर हे असे ते 12 त्याच्यातले अध्याय. तर मुळात हे सगळं हे 1000 वर्ष जुनं असलं तरी सुद्धा हे आपल्या आश्चर्यकारकरित्या तुम्ही बघाल की भारतभर पसरलेला समाज आहे, एवढ्या असंख्य जातीपातीमध्ये विभागलेला आहे, पण बघाल तर हे 4 वर्णांचं स्ट्रक्चर मात्र भारतभर तंतोतंत जुळतं. आणि त्या त्या ठिकाणी भले तिथल्या सामाजिक चालीरीती वेगवेगळ्या असतील, त्या त्या भाषेच्या प्रांताच्या, पण हे जे स्ट्रक्चर आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे स्ट्रक्चर मात्र भारतभर जणू काही उपजतच असल्यासारखं सहजगत्या ऍक्सेप्टेड झालं. आणि ते इव्हॉल्व्ह होत होत आज अशी अवस्था आलेली आहे की धर्मांतर जरी झालं माणसाचं, नको मला हा हिंदू धर्म म्हणून कुणी मुसलमान झाला किंवा काही झालं, ख्रिश्चन झाला, तरी तो ती जात घेऊन तसंच जात. आणि एवढंच नाही तर अमेरिकेला जाताना सुद्धा माणसं जात घेऊन जातात. एवढ्या खोलवर ते असं खोलवर रुजलेले. आणि याच्यातून म्हणजे ह्याचं सगळ्यात मोठं दुःख कशाचं असेल, सल कशाची असेल, तर इथे व्यक्तीला काही स्थानच नाही. माणूस म्हणून त्या माणसाची काही ओळखच नाही. त्या संपूर्ण ग्रंथामध्ये कुठंही माणसाबद्दल बोललेलं नाही, वर्णाबद्दलच बोलले, समूहाबद्दलच बोलले. आणि अपेक्षाच अशी आहे की तुम्ही समूहाचा भाग म्हणून जगा. मग तुम्ही तुमची कुळाचार पाळा, तुम्ही तुमच्या जाती जमातीने दिलेले कायदे पाळा, त्यात मोड करू नका. ते सगळ्यात महत्वाचं. ते केलं की तुम्हाला पाप लागेल आणि मग त्या पापाचं क्षालन आणि अमुक तमुक ते सगळ्या गोष्टी सुरू. म्हणजे तुम्ही म्हणजे साध्या माणसाला जर प्रश्न पडला की मी कसं जगू, तर तुम्हाला जे काही दिलेलं स्ट्रक्चर त्याप्रमाणे तुम्ही जगा, त्याच्या बाहेरचे प्रश्न तुम्ही विचारू नका. हे सगळ्यात मोठा त्या सिस्टीमचा आत्मा आहे. आणि इथे खरं म्हणायला गेलं तर असं म्हणता येईल की या ठिकाणी सनातन वैदिक धर्म, मुद्दाम मी म्हणते हिंदू धर्म म्हणत नाहीये, सनातन वैदिक धर्म हा वेगळा दिसतो बाकीच्या धर्मांपेक्षा. म्हणजे पुराण असेल, पुराणात पण नियम आणि हे दिलेले आहेत, पण ते व्यक्तीबद्दल दिलेले आहेत. फरक लक्षात घ्या. व्यक्तीसाठीचे नियम आहेत, त्या बायबलमध्ये पण नियम आहेत, ते व्यक्तीसाठीचे नियम आहेत. हे एकमेव असं पुस्तक आहे किंवा एकमेव असं नियमावली आहे की जी वर्णासाठी आहे. तिथं त्या माणसाची अस्तित्वच नाहीये. सगळ्यात महत्वाचं स्त्रियांचं अस्तित्व. स्त्रियांचं तर अस्तित्वच नाहीये. स्त्रिया ही एक एंटिटी आहे. जशी जनावर हा एक असा एंटिटी असते, तसं स्त्रिया हे एक भाग आहे.
त्यात एक स्त्री तर असूच शकत नाही कुठली, त्याला तर मन, भावना, व्यक्ती, शरीर, फक्त ते एक स्त्री नावाचं एक एंटिटी आहे आणि जनावर. तर कितीतरी ठिकाणी आपल्याला असं दिसतं की स्त्रिया आणि जनावरे असं एकत्र बोललेलं आहे श्लोकामध्ये एखाद्या, किंवा स्त्रिया आणि शूद्र असं एकत्र बोललेलं आहे. तर आता मी तुम्हाला काही उदाहरणं देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की संविधानापेक्षा हे कुठे आणि कसं वेगळं दिसतं. तर आता ठीक आहे, तर मी तुम्हाला त्या अगोदर आपलं संविधान काय सांगते. तर भारतीय संविधानामध्ये काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याच्याविषयी बऱ्यापैकी आपल्याला आता माहिती झालेली असते. तर मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा की या शोषण मुक्त समाज रचनेची कल्पना केली त्यावेळेला त्यांना एक मॉडेल डोळ्यासमोर असायला पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर संविधानामध्ये फ्रेंच राज्यक्रांती आणि त्या मॉडर्न युरोपियन कॉन्सेप्ट कल्पना जसे की स्वातंत्र्य, समता, व्यक्ती स्वातंत्र्य ह्या दिसत रिफ्लेक्शन दिसत असलं तरी त्याचबरोबर आपल्याला जाणवते की बौद्ध धर्माचे म्हणून सुद्धा काही खुणा किंवा बौद्ध फिलॉसॉफीच्या खुणा आपल्याला संविधानामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये करुणा ही कल्पना ही बौद्ध कल्पना आहे, ती तिथून आहे. एम्पथी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणून होता, करुणेची संकल्पना ही परकीय नाही. न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य हे आपण म्हणू शकतो की हे युरोपियन आधुनिक मूल्य आहे. होय, कारण त्या अगोदर हे मूल्य असायचं अवघडच होतं ना, कारण व्यक्तीचीच कल्पना आपल्याकडे नव्हती, तर व्यक्ती स्वातंत्र्य ही कल्पना येण्याची तर शक्यता दुराभास. पण होय, करुणा, शांती, दया, एम्पथी ह्या गोष्टी ज्या आल्या त्या आपल्याला बौद्ध तत्वज्ञानातून येताना दिसतात. त्या अर्थानं भारतीय संविधान हे अतिशय श्रेष्ठ आणि खूप ताकदवर संविधान, ज्याच्यामुळे आज भारत हा एवढ्या विविध भाषा आणि इतक्या जाती जमातीत असूनही तो विखुरलेला आणि विस्कटलेला देश नाही बनलेला आहे. तो जो काही त्याला शेप आहे तो त्या संविधानाच्या त्याच्यातच त्याची मुळं सापडतात आपल्याला. तर त्या अगोदर मला हेही सांगायचं आहे की मनुस्मृतीला दहन करण्यापर्यंत आंबेडकरांना त्याच्याबद्दल का असं वाटलं असेल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर महाडचा सत्याग्रह म्हणजे 25 डिसेंबरला ज्या वेळेला हे महाडचा सत्याग्रह करण्याचा तो दिवस होता, खरं म्हणजे त्याच्या अगोदर एकदा तिथे आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेला असं झालं होतं की ते जे चौदार तळ्याचं पाणी आहे ते दिलं जाईल त्या शूद्रांना, दलित समाजाला, असा ठराव मंजूर झाला होता नगरपालिकेचा. आणि तसं असूनही तिथे दंगल झाली. त्याच्यानंतर एक रिॲक्शन म्हणून महाडच्या सत्याग्रहाचा तो दिवस उजाडला आणि त्या दिवशी संध्याकाळी मनुस्मृतीचं दहन केलं. आता मग मनुस्मृतीच का निवडली? बाकीचे ग्रंथ तर असंख्य ग्रंथ आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये, त्यातला हाच ग्रंथ होता. मी मगाशी म्हणलं तसं हा आचार विचारांची नियमावली सांगतो आणि ते उघड शूद्रांविषयीची ज्या काही आक्षेपार्ह आणि अतिशय अन्यायकारक अशी स्टेटमेंट्स आहेत ती त्याच्यामध्ये उघड दिसतात. मग काय, तो 1000 वर्ष जुना ग्रंथ आहे म्हणून तो जाळायचा होता का? ते जाळण्याच्या प्रक्रियाचं कारण काय होतं, म्हणजे नुसता निषेध करून का नाही थांबलो आपण, किंवा सिम्बॉलिकली करायचं तर असं काय आहे त्याच्यात? तर ते मी आता तुम्हाला जे सांगितलं की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या म्हणून त्याच्याविषयीची ती रिॲक्शन होती. आणि ती रिॲक्शन यासाठी नव्हती की 1000 वर्षापूर्वी असं का लिहिलं, नाही ते नाही आहे. ठीक आहे, 1000 वर्षापूर्वी तसं लिहिलं असेल पण ते आजही पाळलं जात आहे, हा त्याच्या मागचा मुख्य हेतू होता. अरे 1000 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही असं काही आमच्याबद्दल लिहिलं, या समाजातल्याच काही लोकांबद्दल तुम्ही असं लिहिताय, स्त्रियांबद्दल, शूद्रांबद्दल, आणि तुम्हाला ते आजही मान्य आहे आणि तुम्ही त्याला आजही पाळताय, हा तो उद्रेक, तो निषेध घ्यायचा होता की तुम्हाला आजही त्याच्याबद्दल बदल करायची इच्छा होत नाही. आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही त्यांचे पत्रव्यवहार पाहिले, त्यांचं लिखाण पाहिलं, त्यांचं गांधीजी बरोबरची चर्चा पाहिली तर तुम्हाला कळेल की त्यांनी खूप वाट पाहिली. तर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप वाट पाहिली की हा समाज बदलेल, हिंदू समाज
बदलेल आणि मान्य करेल आणि गोष्टींमध्ये बदल घडवण्यासाठी पुढे येईल, पण ते तसं होत नव्हतं. म्हणून हे पाऊल उचललं आणि ही स्टेप अतिशय क्रांतिकारी होती. म्हणजे त्याच्या अगोदर फ्रेंच रिव्होल्युशनशीच त्याची कंपॅरिझन होऊ शकतो. म्हणजे फ्रेंच क्रांतीचा जो तो दिवस होता त्याच्याशीच त्याची तुलना होऊ शकते, इतकं ते क्रांतिकारी पाऊल होतं. तर हे पाऊल उचलण्यासाठी त्यांना जो काही तो संताप होता त्याचं मुख्य कारण होतं ह्याच्यातले काही उल्लेख या मनुस्मृतीमध्ये. तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना जे माहिती आहे की ब्रह्म्यानं आपल्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांपासून शूद्र निर्माण केले. हा जो एक आक्षेपार्ह असा तो एक श्लोक आहे. त्याच्यानंतर समाजात व्यक्तीचे स्थान त्याच्या कर्माने, त्याच्या प्रतिभेने नव्हे तर त्याच्या जन्माने ठरवले जाते. हे सगळ्यात मोठा आक्षेपार्ह गोष्ट की प्रतिभेनं सुद्धा नाही, कर्मानं पण नाही, तुम्ही जन्मानच ठराल की तुमची लायकी काय आहे. ही किती अपमानास्पद गोष्ट आहे की संपूर्ण समाजाची विभागणी 4 वर्णांमध्ये केली पाहिजे. प्रत्येकासाठी काम विहित आहे. मनुस्मृतीमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याला स्थान नाही. तुम्हाला आवडो न आवडो जे सांगितलंय तेच करायला लागेल, बरोबर. आणि ह्या उलट संविधान म्हणतं की कोणताही धर्म, जात, वर्ग, लिंग किंवा परिसराचा व्यक्ती असो, भारताचा प्रत्येक नागरिक त्याला सरकारी नोकरी किंवा कोणत्याही पदासाठी समान संधी मिळाली पाहिजे. हे भारतीय संविधान अनुच्छेद 16 म्हणतं. फरक बघा दोन्हीमध्ये केवढा फरक आहे. त्या समानतेविषयी बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, समानता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तशीच वागणूक देणं. हाच आधुनिक समाजाचा मूलभूत नियम आहे. म्हणजे काय तर भारतीय समाज एक गोष्ट आहे, त्याच्यानंतर न्याय व्यवस्था, प्रशासन, पोलीस आणि आपण निवडून दिलेली संसद, न्यायमंडळ, हे जे काही ज्याला म्हणतात स्टेट म्हणजे राज्य, हे जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांनी जेव्हा वागणूक द्यायची आहे भारतीय समाजाला, ती एक समानतेची वागणूक द्यायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. आणि याच्या उलट मनुस्मृतीमध्ये राजाला शिक्षा करायची असेल तर ती किंवा न्यायदान करायचं असेल तर बघा कसा फरक आहे. जर ह्याच्यामध्ये एक आहे श्लोक, जर एखादा शूद्र ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्याचं नाव घेऊन त्याचा अपमान करतो किंवा तो त्या व्यक्तीवर टीका करतो, कोण शूद्र, तर त्या शूद्राच्या तोंडात 10 बोटांचा जळता लोखंडी खिळा ठोकावा. आता टीका करायचं म्हणजे अवघडच आहे. पुढे, जर एखादा शूद्र ब्राह्मणाला धार्मिक उपदेश देतो तर त्याच्या मुखात गरम तेल ओतावं. म्हणजे शूद्राला धर्म सांगण्याचा अधिकार नाही. आणि हे तर तुम्हाला अगदी माहिती की संस्कृत शिकायचा अधिकार, ऐकायचा अधिकार स्त्रियांना आणि शूद्रांना नव्हता, कधीच नव्हता. ठीक आहे. त्याच्यानंतर माणुसकी, न्याय आणि समानतेच्या मूलभूत तत्वांनाच मनुस्मृती विरोध करते. कारण माणूस हा केंद्रस्थानी नाहीच, वर्ण केंद्रस्थानी मनुस्मृतीच्या. आणि या उलट अनुच्छेद 19 जे आहे संविधानाचं, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. त्याच्यामध्ये माणसाला बोलण्याचा, लिहिण्याचा, कोणतीही माहिती मागण्याचा, पसरवण्याचा, आपले विचार स्वतंत्रपणे मांडण्याचा, धर्म, जात, भाषा यावरील कोणताही बंधन नसलेला अभिव्यक्ती अधिकार माणसाला दिलाय संविधानानं. हा फरक आहे दोन्हीमध्ये. आणि याच्या विरोधात मनुस्मृती अभिव्यक्तीचा अधिकारच नाकारतो. शूद्र जातीच्या लोकांना धर्म सांगण्याचा, उपदेश करण्याचा, स्वतंत्रपणे मत मांडण्याचा अधिकार नाही. याशिवाय महिलांबद्दल मनुस्मृतीमध्ये जे काही आहे ते तर बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी मला वाटतंय ऑलरेडी आपण बऱ्याचदा न स्त्री स्वातंत्र्य अर्हते, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नसतो असंही एक स्पष्टपणे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ते असं म्हणतात, म्हणून असं म्हणतात की स्त्री कोणत्याही वर्णातली स्त्री असो, मनुला स्त्रीचं दास्यच अपेक्षित आहे. पुरुषांना दूषित करणे,
म्हणजे पवित्र असणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी अपवित्रता आणि दोष निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे असं मनु म्हणतो. हा अध्याय 2 श्लोक 113. पुरुष विद्वान असो की अविद्वान त्याला बिघडवण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये असते. आई बहीण मुलगी कोणीही असं पुरुषांना त्यांच्याशी एकांतात बोलू नये, त्यांच्यासह एकांतात राहू नये. मनुची भूमिका अशी आहे की स्त्रीचा स्वभावच पुरुषांना बिघडवण्याचा आहे, म्हणून ती बहीण भावाला, मुलगी बापाला, आई मुलाला दूषित करेल. म्हणून पुरुषांना सावधान राहिलं पाहिजे. मनुला नीतिमत्तेचा आग्रह फार आहे, पण सर्व व्यभिचारी पुरुषांना ठार मारावं असं तो म्हणत नाही. व्यभिचार करताना स्त्री करते का पुरुष याच्यात ते शिक्षेचा फरक पडतो. तुम्ही लक्षात घ्या, मी हे जेव्हा सांगतेय ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही आठवा की आता तो उन्नावचं प्रकरण घडलं, त्याच्यानंतर तुमचा आपल्या कुस्तीपटू महिलांना छळ करणारा तो, काय त्याचं नाव, ब्रिजभूषण, त्याला आठवा. तुम्ही आसाराम बापूला आठवा, तुम्ही जेव्हा सांगते तुम्ही त्या रेवण्णाला आठवा, आणि मग बघा की समाज या सगळ्यांना कसा बघतोय, या सगळ्यांकडे यांना दोषी म्हणतोय का समाजाकडे. पण तुम्ही याच वेळेला बघा, समाजात आपण म्हणतोच ना ते बाईलाच काहीतरी केलं असेल, आणि ती मुलगीच तशी होती, तिला पण सांगितलं लहान कपडे घालून फिरायला. हे सगळं कुठून येतं? हे इथून येतं. हे कुठेतरी मुरलंय आपल्या सगळ्यांच्या अंगात, म्हणून ते तसं बोललं जातं. असंच नाही बोललं जात, हे इथून येतं, आणि म्हणून हे आक्षेप आहे. म्हणून हे आंबेडकरांना हे पुस्तक निवडलं होतं, ज्या वेळेला त्यांना त्याचा निषेध करायचा होता. कोणत्याही वर्णाची व्यभिचारिणी स्त्री ठार करावी, पुरुष नाही, स्त्री ठार करावी. आता यामुळे हत्येचं पाप लागेल. बाईला मारलं, हत्येचं पाप आहे ना शेवटी, बर, मग त्याच्यावर शिक्षा आहे. आता शिक्षा बघा कशी फरक आहे. दान करावं, दानाने शुद्धी होते. दान सुद्धा बघा, ब्राह्मणानं जर हत्या केली असेल स्त्रीची तर घोड्याचा जीन कवर असते, तेच दान करावं. क्षत्रियानं धनुष्य, वैश्यानं बकरा, आणि शूद्राने मेंढा दान करावा, म्हणजे हत्येच्या पापातून सुटका होते. पण म्हणजे व्यभिचारिणी स्त्रीला ठार मारावंच. मनु 11वा अध्याय. आता बघ, तुम्ही आठवा की कसा बाईवर बलात्कार केल्यानंतर तिला धडा शिकवायला बऱ्याच वेळेला बलात्कार होत असतो तो, आणि नंतर तिला ठारही मारली जाते. मनु माणूस हत्येकडे क्षुल्लक गोष्ट म्हणून पाहतो आहे असं नाही. माणसाचं जीवनाचं महत्व आहे, फक्त त्याला स्त्रीचं महत्व मानले नाही. स्त्री मग ती कोणत्याही वर्णाची असो, तिची किंमत ही एवढीच. आता अजून एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की स्त्री जेव्हा तिला काळी येऊन जाते ना, त्याच्यानंतर ती शुद्ध होते असं तो म्हणतो. आता ह्याचं कनेक्शन कसं आहे बघा. कारण स्त्री जर अशुद्ध होते जेव्हा शरीर संग होतो, जेव्हा तो व्यभिचारातून झालेला शरीर संघ असेल तर तो, आणि त्याच्यातून जर ती गर्भार राहिली तर ती अशुद्ध झाली, मग तर तिला ठारच मारायची आहे. पण दरवेळेला महिन्याला पाळी येते, ह्याचा अर्थ असा आहे की ती अजूनही शुद्ध आहे, आणि म्हणून तो म्हणतो की रजस्वला होणं. आता तुम्ही कनेक्शन लावा की जेव्हा आपण बाईला पहिल्यांदा मुलीला पाळी येते, आपण खूप मोठं सेलिब्रेशन करतो. कुठून येतं ते सगळं? पूजा करणं, ते कुमारिकांची पूजा, आणि त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी कशा येतात? हे सगळ्या गोष्टी, हे सगळे संस्कार कुठून आले, आणि हे सगळ्या पुराणातल्या गोष्टी कुठून आल्या? तर हे सगळे इथून आले. तिचं रजस्वला दर महिन्याला होणं हे सगळ्या सोसायटीला फार महत्वाचं आहे, कारण मग ती अवेलेबल आहे पुढच्या गोष्टींसाठी, हे तिथे एन्श्योर होते, म्हणून ते सगळं महत्वाचं आहे. तर त्याला खूप महत्व दिलेलं आहे आपल्या संपूर्ण परंपरांमध्ये कायमच, स्त्रीच्या रजस्वला होण्याला. बर, जसं भांड मातीने घासलं आणि पाण्याने धुतलं की शुद्ध होते, तशी ती स्त्री शुद्ध होते असं त्यांचं म्हणणं आहे. बर, आता ह्याच्या पुढे, उपभोग घेणाऱ्या पुरुषांसाठी स्त्रीचे मुख नित्य शुद्ध आहे. मनुच्या मते नवरा स्वेच्छाचारी किंवा दुष्ट असला तरी स्त्रीने त्याची निष्ठापूर्वक सेवा केली पाहिजे. अध्याय 5. हा पती जेव्हा मृत होतो तेव्हा स्त्रीने व्रतस्थ राहावे, फळे खावी, शरीर पुरुष करावे, पण कधीही परपुरुषाचा विचार मनात आणू नये. म्हणूनच सती प्रथेचा उल्लेख केलेला नाही.
तेव्हा सतीप्रथा नव्हती. ते नंतर कसं इव्हॉल्व्ह होत गेलं तुम्ही कल्पना करू शकता. आता इथे कशा गमतीशीर गोष्टी आहेत बघा. तो अजिबात असं म्हणत नाहीये की विधवा स्त्रीनं पुनर्विवाह करावा, बरोबर? ठीक आहे. मग पुढच्या 100-500 वर्षात काय घडलं असेल? बरं, याच्यात तरी मी पुढचंही आधीच सांगते, म्हणजे ते सगळ्या गोष्टी कनेक्ट होतील. स्त्रीच्या जीवनाची इति कर्तव्यता परवश राहण्यात, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यातच आहे. त्याच्या मते कोणतेही कार्य स्वतंत्रपणे करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे कार्य करू नये. अध्याय 5 श्लोक 147. कुणाच्या तरी ताब्यात स्त्रीला राहिलं पाहिजे, पिता किंवा पती किंवा पुत्र. तिने स्वतंत्रता स्वीकारू नये. पिता अगर त्याच्या संमतीने वडील भाऊ कोणत्याही स्त्रीला ज्याला अर्पण करेल त्याच्या ताब्यात स्त्रीने राहावं, जन्मभर सेवा करावी. पती शीलरहित स्वेच्छाचारी असला तरी तो देव मानावा. क्या बात आहे, सगळी सूटच आहे म्हणजे पुरुषाला. पती वारला तरी त्याची इच्छा मोडू नये. मरण व्रतस्थ राहावं, परपुरुषाची इच्छा करू. पुरुषांनी मात्र पत्नी वारल्यास नव्याने गृहस्थाश्रम पुढे चालू करावा, म्हणजे यासाठी सुलभ. स्त्रीला नव्याने पती करण्याचा अधिकार नाही. स्त्री स्वतंत्र नाही, तिनं कायम पुरुषाच्या अधीन राहा. त्याच्यामध्ये श्लोकाचे नंबर आहेत, म्हणजे मी काहीही खोटं किंवा ऍडिशनल सांगत नाही. स्त्रिया चटकन व्यभिचारी होणाऱ्या आणि चंचल मनाच्या असतात. तुम्ही आजही बघा, पुरुषांची ही मानसिकता कायम आहे त्याच्याबद्दलची. स्त्रीला पतीनं कोंडून जरी घरात ठेवलं तरी ते संरक्षणच आहे, कारण त्या चटकन व्यभिचारी होणाऱ्या असतात. स्त्रियांना नटण्याची आवड फार. क्रोध, खोटेपणा, झोप या बाबी स्त्रियांच्या ठिकाणी जगाच्या उत्पत्तीपासूनच आहेत. स्त्री म्हणजे असत्य. श्रेष्ठ पुरुषांच्या संयोगानेच स्त्री श्रेष्ठ होते. जुगारी, मद्यपी, व्याधी पीडित अगर षंड जरी पती असला तरी तो सेव्य आहे, त्याची सेवा करावी. स्त्रीवध हे मनुच्या मते महापातक नाही, ते उपपातक आहे, म्हणून त्या मनाच्या त्या शिक्षा होत्या वेगवेगळ्या. आता हे सगळं आहे असं, म्हणजे स्त्री आणि जनावर यात असा फरक आहे. पण हे सगळं असं का, असंच का? कारण कुठलाही धर्म असो तो बायकांना दाबतो, बरोबर आहे? हाच नाहीये वेगळा धर्म, सगळेच धर्म बायकांना दाबतात, कारण बायकाच आहेत ज्या त्याच्या वाहक आहेत, ज्या ते स्ट्रक्चर जसे तर तसं कायम ठेवायला हातभार लावतील, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवतील आणि धर्माला कायम ठेवतील. जर बायकांनी मनात आणलं तर हे सगळं उधळून लावायला त्यांना काही वेळ लागणार नाही. म्हणून अगदी आधीपासून हे असं वेल स्ट्रक्चर्ड प्रत्येक धर्मामध्ये केलेलं आहे, कारण पुरुष सत्तेचा हा मुख्य गाभा आहे. नाहीतर मग, कारण धर्म आणि पुरुष सत्ता ही कायम एकमेकांच्या हातात धरून बायकांना काबून ठेवण्यामध्ये आपली सगळी मेहनत आणि सगळे कष्ट कायम लावत आली. कारण बायकांनी ठरवलं तर हे सगळं उधळून निघू शकतं, म्हणून ही एवढी मेहनत. आणि वर्ण संकर झाला. आता तुम्ही कल्पना करा, म्हणजे आता वर्ण व्यवस्था ही हिंदू धर्मात आहे, म्हणून आपण त्याची शिकवतो सनातन वैदिक धर्मात. उद्या वर्ण व्यवस्था जर याच्यातून निघून गेली, जात व्यवस्था नष्ट झाली, तर काय शिल्लक राहील? उपासना पद्धत. फक्त उपासना करण्याच्या पद्धती देशभर वेगवेगळ्या आहेत ना, आणि देशभर हजारो देव आहेत आणि त्यांच्या देवळं आणि त्यांच्या उपासना पद्धती राहतील. कारण ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुस्लिम धर्म म्हणा, उपासना पद्धती त्याच्यामध्ये मुख्य गाव आहे. हिंदू धर्माचंच एक असं वैशिष्ट्य आहे स्वतःमधलं की त्याच्यामध्ये जात व्यवस्था आहे. अशी जात बरं आता याच्याबद्दल आर्ग्युमेंट्स होत राहतात की नाही मग काय शिया आणि सुन्नी पण आहे ना, वेगवेगळे काय प्रोटेस्टंट आणि हे पण आहेत ना. पण असं कुठेही धर्मग्रंथात नाहीये त्यांच्या की एक धर्म दुसऱ्या धर्माहून श्रेष्ठ, एक वर्ण दुसऱ्या वर्णावर, किंवा शिया आणि सुन्नी दोघंही मांडतात, इक्वली मांडतात की आम्ही श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ. आपल्याकडे असं म्हणजे होत नव्हतं. जन्मल्याबरोबर माणसाला जात चिकटत होती आणि ती जात ठरवत होती की तू श्रेष्ठ का कनिष्ठ, आणि हे तो मान्य करत होता. सगळ्यात दुःख बाबासाहेब आंबेडकरांचं काय असेल तर ते इथं आहे की त्या माणसाचा मेंदूच पंगू होत होता. त्याला विचार करायला स्वातंत्र्य आणि मुभा दोन्ही नव्हती. की तो मान्यच करून टाकत होता की हो मी आहेच खालचा, कारण मी गेल्या जन्मी पापच केलं होतं की जे म्हणून मला ह्या योनी मिळाली, आणि मी काही करणार नाही, मी फक्त
आणि फक्त दिलेलं काम करणार माझ्या वर्णानं दिलेलं आणि मुकाट्याने मरणार जसं दिलेलं. हा मुख्य उद्वेगाचा आणि संतापाचा विषय होता की हे मान्य करणं आणि हे अमान्य केल्या गेलं ज्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि त्याच्यानंतर मोठा उद्रेक दलित समाजाला करता आला. तो कॉन्फिडन्स त्यांना मिळाला, तो त्या उद्रेकातून मिळालेला आत्मविश्वास आहे. आणि हा विश्वास मिळणं ही सोपी गोष्ट नव्हती बरं. तुम्ही कल्पना करा त्यावेळेचं जे जखडणं आहे, जे मी सांगते हे जखडणं हे हजारो वर्षांचं जखडणं आहे पण त्यातून मुक्तता मिळालेली, म्हणून तो दिवस आणि ते सगळं आपल्यासाठी फार महत्वाचं. आता याच्या जोडीला मला आणखीन एक गोष्ट सांगायची की हे असंच असण्यामध्ये नेमकं कुणाचा आणि कसा म्हणजे म्हणून या व्यक्तीला काय एवढा मोठा इंटरेस्ट असेल का की हे सगळ्या देशभर या गोष्टीच्या कंट्रोलमध्ये ठेवायला, नेमकं कुणाचा आणि कसा. तुम्ही तर बघताय ह्याच्यामध्ये ब्राह्मण वर्ण हा सगळ्यात मोठा फायदा मिळवणारा वर्ण आहे. तर हे काय फक्त म्हणजे रोजच्या जगण्याबद्दलच आहे का, तर याच्यात अजून काही गमती जमती अडकलेल्या आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू की आर्थिक व्यवहार हा याचा मुख्य गाभा आहे आणि तो आपल्याला निश्चितच दिसत नाही इथे. म्हणजे मला तो त्याच्याविषयीचे श्लोक आहे सापडेल मला बघा. संपत्ती निर्माण करणारं या वर्णांपैकी नेमकं कोण आहे? कोणता वर्ण असा आहे की जो संपत्ती निर्माण करणारा वर्ण आहे? मी स्त्रियांबद्दलच बोलून झालं होतं. ह्या 4 वर्णांपैकी संपत्ती निर्माण करण्याचं काम कोण करतंय असं तुम्हाला वाटतंय? संपत्ती निर्माण करण्याचं खरं काम शूद्रच करतात. त्यांना बघा, त्यांना काय काम दिलेलं आहे? सेवा करायची. तिन्ही वर्णांची सेवा. आता सेवा कुठल्या कुठल्या पद्धतीने होणार आहे? काम करूनच ना. आणि काम करायचं म्हणजे काय काय करायचंय त्याच्यात. बरं, आता शूद्र वर्णात कोण कोण येतं? अरे सुतार, चांभार, नावी, लोहार कोण नाहीये? सगळे येतात. सगळे 12 बलुतेदार येतात. कुणबी सुद्धा. कामं कोण करतंय? मग शेतात ही कामं करणार कोण आहे? हेच. शूद्रांना संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार आहे, संपत्ती जतन करून ठेवण्याचा अधिकार नाही. मला तो श्लोक आता दिसत नाही पण तो महत्वाचा श्लोक आहे. तो काय सांगतो? धनसंचय शूद्रासाठी पाप आहे. समजलं? धनसंचय हा फक्त आणि फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय करू शकतात, वैश्य करू शकतात. पण व्याज जर लावलं, तो श्लोक फारच इंटरेस्टिंग होता. व्याज जर लावलं तर व्याजाचा दर हा 4 वर्णांसाठी वेगवेगळा आहे. मनुस्मृतीमध्ये व्याज घेण्याचे नियम असे आहेत: दरमहा ब्राह्मणाकडनं 2%, क्षत्रियांकडनं 3%, वैश्यांकडनं 4% आणि शूद्रांकडनं 5% व्याज. बघा, दुसऱ्या एका ठिकाणी असं आहे की ज्ञान संपदा आणि ज्ञानार्जन आणि ज्ञान हे करणे हे सगळ्यात उत्तम काम समजलं जातं. त्याच्या खालोखाल संरक्षण हे काम, त्याच्या खालोखाल व्यापार आणि त्याच्या खालोखाल अतिशय हलकं काम म्हणजे सेवा करणं, इतरांची सेवा करणं. त्याच्यावरती तर नरहर कुरुंदकरांनी इतकं लिखाण केलेलं आहे की अरे तुम्ही जर सेवा क्षेत्र हे सगळ्यात हलकं समजता तर आज IAS ऑफिसर्स काय करतात? सेवा क्षेत्राचं आहे ते. मॅनेजर्स काय करतात? सेवा क्षेत्राचं आहे ते हलकं. म्हणजे तुम्ही कनेक्शन व्हायला. आता म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही आता डोळ्यासमोर आणा की सगळे जे व्यवहार आहेत, दैनंदिन व्यवहार, ते करताय कोण? शूद्र. पण मार कोण करताय? शूद्रच. सगळ्यात हालाखीचं जीवन कोण जगतंय? शूद्रच. आणि या सगळ्याची मदई कोण मिळवताय? तर हे. आणि कशामुळे? तर हे असं लिहून ठेवलं याच्यामुळे. आणि तो प्रश्नही विचारण्याच्या ह्याच्यात नाही, कारण त्याला सांगितलंच आहे बाबा तुझं मागचं पाप आहे म्हणून तू हे सगळं करतोय, तुझ्या नशिबातच आलंय. आणि म्हणून हजारो वर्षांपासून गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला आपला भारतीय समाज होता. तर हे ह्याच्या मागचं जे आर्थिक गणित आहे हे आज सगळ्यात चालत आलेलं आहे. म्हणूनच तुम्ही बघा, ज्ञानावरचा अधिकार जर त्यांनी कायम ठेवला ब्राह्मण समाजाने, ज्ञानावरचा अधिकार, भाषेवरचा अधिकार, अभिव्यक्तीवरचा अधिकार कायम ठेवला आणि त्याचा परिणाम तुम्ही आजही समाजामध्ये बघू शकता की कोणत्या वर्णाचे लोक कुठल्या प्रकारची कामं करतात.
मग काय तुम्ही म्हणा चातुर्वर्ण्य संपलाय असं तुम्ही कसा क्लेम कराल? तो तर कायम आहे. तुम्ही आजही बघा की साफसफाई कामगारांची मदत करा, जात निहाय जनगणना करून बघा, IAS ऑफिसर्स मध्ये करून बघा, मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ आणि मोठे मोठे अधिकार पदावर चेक करून बघा, जात निहाय जनगणना करून बघा, काय दिसेल, काय स्ट्रक्चर दिसेल. हेच आहे आजही. मग कुठल्या आधारानं तुम्ही म्हणा की जात व्यवस्था संपली? नाहीच संपलेली, ती अजूनही आपल्यात अशी खोलवर घुसलेलीच आहे. त्यामुळे संविधानाचा डोलारा आणि स्ट्रक्चर जरी आपण घेतलेलं असलं तरीही मनुस्मृती अतिशय खंत मी बोलावं लागते की ती आजही शिल्लक आहे, जिवंत आहे. आणि एवढंच नाही तर आजच्या घडीला भीती अशी वाटायला लागली की ती आता परत आपलं ऑक्टोपसचं रूप वाढवत चाललेली आहे की काय. आणि आता इथे आपल्याला बघावं लागतंय की मग आपला रोल काय. आपल्याला समजतंय त्या दोन्हीतला फरक आपल्याला समजला. पुढं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि आपण नाही हातपाय हलवले तर पुढे काय होईल हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. आता काल परवाची तामिळनाडूच्या एका जजचं ते स्टेटमेंट आहे की ज्याने ते म्हटलं की संविधानाहूनही मनुस्मृती श्रेष्ठ आहे. ही मानसिकता हर ठिकाणी आपल्याला दिसून येते. बरं, आता त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की सगळंच काही वाईट नाहीये. 2500 श्लोक आहेत ना, सगळंच काही वाईट नाहीये. जे वाईट आहे ते टाकून देऊ, चांगलं पण आहे ना त्याच्यामध्ये. हो, पण चांगलं कोणासाठी लिहिलेलं आहे? अहो, आमच्यासाठी त्यात काही लिहिलेलंच नाहीये, तर आम्हाला ते चांगलं वाटेलच कसं? 80% आहोत आम्ही लोकसंख्येमध्ये, स्त्रिया आणि शूद्र धरून 80-90% आम्हीच आहोत. आमच्यासाठी त्यात काहीच नाहीये. त्यामुळे त्याचं चांगलं का वाईट हा मुद्दाच नाही. आता मुद्दा असा आहे की सत्ता, संपत्ती ह्याच्यावरचं वर्चस्व आजही ह्याच 2 वर्णांचं आहे. हे तर आपल्याला आजही क्लिअर आहे. तुम्ही म्हणूनच जातीय जनगणना करूनच बघायला पाहिजे आता की मग आता हे वर्चस्व टिकवण्यासाठीच तर संविधानाचं स्ट्रक्चर तसंच ठेवून पण आतमधनं त्याची तडजोड चालू झालेली आहे ती आपल्याला दिसते. मग अशा वेळेला आपल्याला सजग समाज म्हणून काय करू शकतो आपण? तर आज अजूनही आपल्याकडे कागदावरती का होईना पण न्याय व्यवस्था आहे. त्याचा नीट अभ्यास करणं, त्याचे जितकी म्हणून प्रावधानं आपल्याला वापरता येऊ शकतात तेवढी वापरणं, त्या संदर्भातली सजगता संविधानाची ती सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचवणं, त्याचे फायदे सांगणं, ह्या गोष्टी तर आपण नक्कीच करू शकतो. ह्या अनुषंगानेच मी म्हणेन की आजचं हे जे निर्मितचं इनिशिएटिव्ह आहे हे या दृष्टीनं खूप महत्वाचं की असं सोप्या भाषेत आणि उदाहरणं देत आपल्याला जर का आणखी 4 लोकांना या गोष्टी सांगता आल्या आणि त्याचं महत्व पटवून देता आलं तर जेवढं जमेल तेवढं ते आपल्यालाच करायला आलं. एवढं बोलून मला वाटतं मी या ठिकाणी इथं थांबते. धन्यवाद. आणि काय आपण आता अनौपचारिक चर्चा आपण नक्कीच करू.